दहशतवादी हल्ल्यातील मोठा आरोपी तहव्वूर राणा याला एक्स्ट्रॅडिशनला प्रत्यार्पणाला परवानगी मिळाली अमेरिकेत। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 26/11चा अपराधी तहव्वूर राणा याच्या एक्स्ट्रॅडिशन करता अमेरिकेने होकार दिलेला आहे। मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो की त्यांनी अमेरिका प्रशासनाला याकरता तयार केलं, कारण आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून ऑनलाईन साक्ष त्याची मिळवली, त्यामुळे पाकिस्तानचा हात याच्यामध्ये आपण दाखवू शकलो। पण त्यावेळी मात्र अमेरिकेने सांगितलं होतं की आमच्या प्रोटेक्शनमध्ये तो असल्यामुळे आम्ही त्याला देणार नाही। मात्र तो भारताचा अपराधी आहे आणि त्यामुळे भारताच्या लीगल आणि ज्युडिशियल सिस्टीमला अपराधी म्हणून तो उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याला सजा देता आली पाहिजे, अशा प्रकारची आपली मागणी होती। माननीय प्रधानमंत्री मोदयांनी ती रेटली आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे, मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस 26/11ला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तहव्वूर राणा जो 26/11 के मुंबई के हमलों का एक प्रकार से प्लानिंग का मास्टरमाइंड रहा है, उसके एक्स्ट्रैडिशन को अमेरिका ने मान्यता दी है। मैं इसके लिए देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। पिछले समय हम लोगों ने पीछे लग के अमेरिका से परमिशन लेकर ऑनलाइन तहव्वूर राणा की साक्ष की थी, जिसके कारण इस मामले में जो पाकिस्तान का हाथ था वो दुनिया के सामने आया। कोर्ट ने कन्विक्शन भी दिया, लेकिन हम सभी भारतवासी ये चाहते थे कि भारत के खिलाफ साजिश करने वाले, हम पर हमला करने वाले इस मास्टरमाइंड को भारत को सौंपा जाए, जिसके ऊपर अमेरिका तैयार नहीं थी, उनके प्रोटेक्शन में वो था। लेकिन प्रधानमंत्री जी की पहल पर तहव्वूर राणा को एक्स्ट्रैडिशन की परमिशन एक प्रकार से अमेरिका के राष्ट्रपति श्री ट्रंप इन्होंने दे दी है। मुझे लगता है भारत के लिए एक बहुत महत्वपूर्ण ये चीज़ है, क्योंकि हमारे लीगल और जुडिशियल सिस्टम के माध्यम से हमारा अपराधी ये अपनी सज़ा पाए, ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। मैं इस घटना को बहुत महत्वपूर्ण घटना मानता हूँ। असं आहे की त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं, जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो ती जागा त्यांच्याच करता होती, त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे। त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललं आहे, नीट आहे। एक्स्ट्रॅडिशन नंतर मुंबईतच आणलं आहे, कारण खटला मुंबईत चाललेला आहे। तो क्या सुरक्षा व्यवस्था के हिसाब से महाराष्ट्र की सुरक्षा व्यवस्था टाइट है कि ऐसे खतरनाक अपराधी को लाकर वहाँ रखा जाए? अरे भाई, हमने कसाब को रख लिया तो ये कौन सी बड़ी बात है, बिल्कुल रख देंगे। सर, आरबीआई ने न्यू कोऑपरेटिव बैंक है उसकी निकासी पर प्रतिबंध लगा दिया है। मुंबई में भी कई शाखा है, वहाँ लोग रो रहे हैं, इसको लेकर आप? देखिए, आरबीआई जब कोई बैंक खराब परफॉर्मेंस करती है, जब उसके जो एसेट्स होते हैं वो डिप्लीट होते हैं, तो आरबीआई इस प्रकार के प्रतिबंध लगाती है, उस पर इंक्वायरी करती है, डिप्लीट होने वाले एसेट्स को रोकने की कोशिश करती है। अभी मेरे पास इसकी पूरी जानकारी नहीं है, लेकिन इसकी जो प्राथमिक जानकारी है उसके आधार पर मैं कहना चाहता हूँ कि निश्चित रूप से आरबीआई ने जो कार्रवाई की है वो सोच समझ कर ही की होगी। जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलं आहे, पंतप्रधान त्या दिवशी भाषण करणार आहेत सकाळी। निश्चितपणे मला असं वाटतं की छत्रपती शिवराय यांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली, हे स्वराज्य केवळ त्या काळापुरतं नाही तर अनंत काळाकरता राज्यकारभार कसा चालवला पाहिजे याचं मार्गदर्शक असणार आहे। आणि म्हणूनच आमच्या युवा पिढीला त्याच्याशी जोडण्याकरता या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचे जे वेगवेगळे अंग आहेत ते देखील आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतील। चला, धन्यवाद। नाशिकमध्ये स्पेशल
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। यावेळेस महायुतीमध्ये सर्व आलबेल असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कोऑर्डिनेशन रूम संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे।